देव पराय भगवंताच्या निवेदनाचा समोर चालत असतात. सावलीच्या माध्यमातून मनाने एक जागृती येते आणि त्या क्षणामध्ये कुठे सुखरूप पोटीना सुखामध्ये प्रवेश करते. म्हणजे जडाच्या संबंधातून बाहेर येते. जडाचा संबंध म्हणजे देहात बुद्धी, आत्मबुद्धी नाही. बोलणं सोपं आहे, ऐकणं सोपं आहे, कळणं सोपं आहे, परंतु परमेश्वराच्या अनुभवामध्ये बुद्धीनं ब्रह्मभाव जाग करणं सोपं नाही. ब्रह्मानुभूतीमध्ये केवळ ब्रह्मभाव जागृत असतो. त्या ठिकाणी जडाचा जगताचा काहीही स्पर्श नसतो, कारण जड हे संपलेलं असतं. नाम खोट सत्ताविरहित असतं, तेव्हा त्याला किंमत नसते. तसं सावली पडते हाताची, आपण त्या सावलीला पाहतो पण नाही म्हणतो. तसं ही सावली ईश्वराची जगत. त्या सावलीला बोलायचं का भगवंताच्या स्वरूपामध्ये रमायचं, हे श्रवणाच्या माध्यमातून जाणायचं. जन्म श्वास मोजून असतो आणि विश्वास साधूवर असतो. अनुभवी बुद्धीमध्ये प्रवेश करते तेव्हा तिचा बोध हृदयात थांबतो, तो अधिकारी बनतो. पण अधिकारानुसार तिची बुद्धी जेव्हा ईश्वराकडे समर्पित होती तर जडाची समाप्ती होती. नाम अज्ञान भस्म होत, वृत्ती चिन्मय होती आणि जगत बाधित होत, स्वरूप प्रगट होत आणि मनाला एक चिरकाल समाधान प्राप्त होत, ती चिन्मयता, चिरकाल आनंद. त्या आनंदामध्ये त्रुटी नाही, तो आनंद संपत नाही, त्या आनंदाला पैसा लागत नाही, तो आनंद वृत्तीतून नाही. आणि तो आनंद श्रवणाच्या माध्यमातून प्रगट झाला तर त्याला मोजताच येत नाही. तो स्वानंद, स्वतः स्वला आनंद, त्याचं नाव स्वानंद. त्या आनंदामध्ये ज्ञानी विहार करतो आणि आपल्या स्वरूपामध्ये रमतो. तिथे स्वतःला जाणतो आणि ब्रह्मरूप बनतो. हे साधकाचं वैभव सांगते आपल्याला, आपलं नाही. साध्यापर्यंत बुद्धी जेव्हा पोहोचती आणि ज्ञानेश्वरी हृदयामध्ये बसती आणि अंतःकरणामधलं अज्ञान संपवत, तो बोध मनाला ब्रह्मरूपतेचा प्रसाद देतो. तो वेदाचा बोध असतो, नाम माऊलीचा. स्वच्छंद बोध आहे, निखळ बोध आहे, स्वानंदाचा बोध आहे, आनंदाचा पाऊस आहे, परमानंदाचा स्पर्श आहे. तिथं ज्ञानाचा उत्कर्ष आहे, तिथं अभेदाचा स्वारस्य आहे. आणि तो आरसा आपल्याला रूप दाखवणारा ज्ञानाचा आरसा संत दाखवतात. आणि बुद्धी त्या आरशातून स्वतःला पाहती. तो आरसा श्रवणातून मिळतो बुद्धीला. म्हणून श्रवणाच्या माध्यमातून स्वस्थ राहावं. संसारातून स्वस्थ राहता येत नाही, हा अनुभव तुम्हाला आम्हाला सर्वांना आहे. पण संसार सोडता येत नाही, आपण तितकाच भाग कराय. पण ज्ञानमय अवस्थानंतर संसार उरत नाही, तितकंच मजबूत आहे बुद्धीचं वय. सगळा जर तो आहे तिथं जगताला स्थान नाही आणि बुद्धीला देहाचा संबंध नाही, इंद्रियामध्ये विकार नाही आणि मनामध्ये जगताचा, देहाचा आणि देवाचा आकार नाही. तेव्हा म्हणतात ब्राह्मी स्थिती, त्याला म्हणतात सुखाची अनुभूती, त्याला म्हणतात अभेदाची शक्ती, त्याला म्हणतात परमेश्वराची प्राप्ती, त्याला म्हणतात स्वानंदाची अनुभूती, त्याला म्हणतात माऊलीचा प्रसाद. ह्या अंतःकरणामध्ये सांडल्या गेला.
त्याच्यासाठी आपण खाली आलो मृत्यू नगरीमध्ये. मृत्यू लोक हा नाश पावणारा, दुःख भोगायसाठी इथं खाली यावं लागतं. प्रारब्धामधला काढलेला कचरा तुम्ही पापाचा तो भोगावा लागतो. आणि अंतःकरणामध्ये असलेल्या भगवंताला जाणण्यासाठी संताकडे थांबावं लागतं आणि श्रवण बुद्धीमध्ये आणून ब्रह्मत्व त्या बुद्धीला द्यावं लागतं. पण कोणचं पद आहे आपल्याकडं हे माहित नसतं. आम्ही देहाला माझं म्हणलंय का इंद्रियामध्ये मन थांबले, का अज्ञानामध्ये आयुष्य घातलंय, का ओवीचं ज्ञान चाकलंय, का संतांच्या संगतीत आपण वैभव भोगलंय, आपण बंधाऱ्याला टाकलंय, का आपण भक्तीमध्ये आलो, आपण भगवंताला प्रेम करायला आहोत, का जगाला प्रेम करायला आहोत, का देहाला प्रेम करायला आहोत, का धनाला प्रेम करायला आहोत, का संततीला प्रेम करायला आहोत, हे काही कळच नाही झालं वर्म आपल्याला. आपलं प्रेम कशामध्ये वाटलं गेलं हा भाग फार महत्वाचा आहे. आपण प्रेम कुणाला करतो, ज्याला प्रेम करायचं ते राहून जातं, आणि ज्याला करून तिथं उतू येतं त्याचं नाव अज्ञान. प्रेम व्यवहारापुरतं असावं आणि प्रेम मर्यादित असावं, आणि प्रेम भगवंतावर बसावं, आणि प्रेम साधूच्या चरणावर ठेवावं. त्यालाच माझं म्हणावं, कारण ते आपल्याला उद्धार करतात आणि संसारिक आधार करतात. किती धक्के खाऊन आपण सुधरत नाही तितकाच मानाचं पाप असतं. बुद्धी सुधरती असते तर तिला श्रवण असतं, आणि जगताचा वाद असतो तिथं अधिकार असतो. साधूची भेट असती तर पुण्य असतं, आणि भेदाचा नाश असतो तिथं अभेद असतो. अभेद प्रगट झाला ती भेदाचा नाश, आणि भेद प्रगट झाला की अभेदाची व्यावृत्ती असते, बाजूला असतो. तुम्हाला अभेदाचं माहितच नाही काय. अभेदात राहणं म्हणजे मोक्षाशी समरस होणं आणि स्वानंदामध्ये बुद्धीनं विहार करणं, त्याला म्हणतात अभेद. आत्मस्वरूपाची प्रतीती हृदयामध्ये बुद्धीच्या द्वारे वेदांताच्या साह्यानं आणि गीतेच्या बोधानं ओवीच्या ज्ञानानं हृदयामध्ये आत्मभाव जागृत होतो. तेव्हा मनाला स्वानंद येऊन परमात्म्याची ओळख होती, आणि परमात्मा भाव जागा होऊन देहभाव संपवतो. त्याला भेदाची निवृत्ती म्हणतात, अभेदाची प्राप्ती म्हणतात, आणि साधूची संगती म्हणतात, आनंदाची रीती म्हणतात, परमपदाची प्राप्ती म्हणतात, आणि त्याला स्वतःचं साम्राज्य म्हणतात. धन म्हणतात, आपलं धन आपण कमवलं असं म्हणतात. पण ह्या धनाला घेणारे कमी आणि देणारे पण कमी. सांगितलं तर लोकांना पटत नाही, आपलंच पगडा म्हणतात लोक, कारण ते भयरंगात बुडालेले असतात आणि अज्ञानामध्ये दडलेले असतात. त्यांना अध्यात्माचा पाया नाही, आणि साधूची संगती नाही, ओवीची पंगती नाही, आणि ईश्वराची ओळख नाही, अज्ञानाचा बाद नाही, आणि देहाचा संबंध सोडायला ते तयार नाहीत. म्हणून ते बहिरंगामध्ये विहार करतात आणि स्वतःला स्वधन्य समजून दुसऱ्याला चुकीचं समजतात, कारण त्यांना ते परमपद नसतं, कारण त्यांचं जीवन साधूपशी नसतं, संसारामध्ये असतं. म्हणून तर असं बोलतात, हे बोल आपला घेणे जगताशी. पण स्वतःच मत चुकीचं असलं तरी आपल्यालाच खरं म्हणायचं, हे अर्धांडपणा असतो लोकांचा. स्वभाव बनलेला आहे, त्याला कोणी काय करत. स्वभाव बनलेला आहे. स्वभाव, भाव, अभाव. स्वभाव, स्वतःची ओळख म्हणजे स्वभाव, पण त्यांना माहितच नाही ओळख, म्हणून देहाची ओळख म्हणून काय पण बोलतात. स्व आणि भाव. स्व म्हणजे स्वरूप, आणि त्या स्वरूपाच्या ठिकाणी बुद्धीने एक होणं आणि त्या आत्मस्वरूपाच्या भावात राहणं स्वभाव. जगताच्या अभाव नंतर स्वभाव तयार होतो, पण अभाव ज्ञानानं होतो, आणि ज्ञान साधू कोण येतं, आणि साधू परब्रह्म असतात, हे जगाला माहित नसतं. काही निघतो पोटी, काही वस्त्राशी पाठी पोटी, नाही सुता वाचून किरटी.
ऐसे सुये दिठी चराचर मद्रूपे. ऐसे सुये दिठी चराचर मद्रूपे. दृष्टांत देऊन सिद्धांतावर आणण्याची रीती कृष्ण परमात्म्याची आहे. जीवाला दृष्टांत देऊन आपल्याकडे खेचायचं आणि ब्रह्मभाव देऊन त्या जीवाला मुक्त करायचं. हे कृष्ण परमात्म्याची रीती आहे. कृष्ण परमात्म्याच्या लीला ऐकणं वेगळा भाव आणि कृष्ण परमात्म्याने जीवाला हे ब्रह्मरूपता दिलेली हा वेगळा भाव. दोन्हीकडे तोच आहे. लीला करताना तोच आहे, ओवीमध्ये पण तोच आहे, हृदयात पण तोच आहे आणि वास्तव जगतामध्ये व्यापकतेमध्ये पण तोच आहे. पण प्रत्येक ठिकाणची जी आपल्याला जी खरी स्थिती प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्या कृष्णाची ओळख नाही. कृष्ण म्हणणं हे नाम आहे आणि कृष्ण होणं हे ज्ञान आहे आणि कृष्णावर प्रेम हे आपल्या अंतःकरणाचा धर्म आहे. हे वर्म कळावं लागतं, तेव्हाच आपण पुढे सरकतो, नाहीतर नाही. आपण कोणत्या कथेला गेलो, कीर्तनाला गेलो, प्रवचनाला गेलो, पाठात आलो, तिथं जर आपल्या बुद्धीला काही घेता आलं नाही तर तुमच्या जाण्यात सार्थक नाही. हमेशा म्हणायची पाठ सांगितला सांगा काय सांगितलं. एक दिवस अनुवादाला असायचा, एक दिवस पाठ सांगायचे, दुसऱ्या दिवशी 25-30 बायका कोण अनुवाद करून घ्यायचे. प्रत्येक बायला 5 मिनिटं 2 मिनिटं फास्ट सांगण्याला 2-3 मिनिटात सांगायचा विषय आणि दगडासारख्या बायका करणाऱ्याला येत नव्हतं वाचून दाखवायच्या. मूर्ख बायका, त्यांना अभ्यास नाही, आवड नाही, बुद्धीची शुद्धता नाही, स्वतःच्या मुक्तीची आस नाही, संसाराची प्यास असणारे लोक अधिकाराची निवून असती म्हणून ग्रंथ त्यांच्या हृदयात नसतात. संसार त्यांच्या बुद्धीत असतो आणि बुद्धिमांदी असतो म्हणून अनुवादाची ताकद नसती. परमार्थ पेलत नाही. आपण कुठे गेलो काय कळालं नाही तर जाता कशाला एवढा वडी मार येते हो. तर आपण काय ऐकले हे जर आपल्याला ग्रहण करता येत नाही, काय सांगितलं हे हृदयात राहत नाही तर न जाणं आणि जाणं सारखंच झालं. पण खरं बोललं की टोचत आहे. आम्हाला टोचू का खोचू, आम्ही खरं बोलतो, सत्य आहे. कारण ज्या कीर्तनात गेलो अभंग जर आपण सोडवला नाही आणि त्यांना अभंगाचं निरूपण केलं, हृदयानं धरलं नाही तर तुम्ही कोरड्याला कोरडे ठणठण गोपाळ. आमच्या महाराजांचं वाक्य होतं, ठणठण गोपाळ. जाण्यात न जाण्यात काय फरक आहे. ऐकलं तर पुण्य साधारण होईल, त्याचा काय अर्थ आहे. पण ज्या ऐकण्यातून जर बुद्धी जागी झाली नाही आणि ते ग्रहण करता आलं नाही तर तुम्हाला ग्रहण अज्ञानाचं तसं डांबर लागलेलं आहे. जाण्यात काय मतलब आहे. खरं बोललो की छाया टोचती, खरं बोलते मी. तुमचं बुद्धिमान ते बदला, काय ऐकलं ते बघा, लिहून काढा. घरी आल्यावर आपण हे ऐकलं ते ऐकलं. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, आमच्या गल्लीत बायका भरमसाठ भागवताकडे द्यायच्या. आम्ही बघितलं 100 बारे जा ना, आम्ही पण जातो, आम्ही पण ऐकतो. आम्ही भगवंताची वेळ आहेत. आम्ही त्या भगवंताला सोडणारे लोक आम्ही नास्तिक नाहीत. पण त्या कथेतून त्यांना म्हणलं सांगा बरं कोणत्या स्कंदात काय आहे. तिथे मुंडक खाली असायचं, तोंडच बंद. जाती कशाला तू, जाती कशाला, बसना घरात. तर बुद्धीला झेपत नाही परमार्थ. तर आपली वृद्धी करावी आणि वाईट वाटावायला द्यायला की माझी अधोगती कशी, संसार कसा कळतो, परमार्थ का बाहेर जातो एवढं पण कळत नाही. म्हणजे अधिकार मेलेला आहे, अधिकार नाही तुमचा, मेलेला अधिकार. पटत नसेल घेऊ नका, आम्ही तर खरं बोलतो. अरे जिथं जाऊन जे काही कळतच नाही बुद्धीला, झेपतच नाही मनाला, अधिकारची त्रुटी वाढवा. ते साधा अधिकार नाही कथेचा तर ज्ञानाचा अधिकार कुठला हे समजायचं. आम्ही सांगायचं का तुम्हाला. पाठी होती ज्ञान सुद्धा वाचवून केले. अर्जुना हे वस्त्र दिसतं ना तुझ्या अंगावर, वस्त्र म्हणताना तंतू आहेत. तू वस्त्र म्हणतोस ना तर तंतू वाचून झालं का वस्त्र. मग तू जगत म्हणतोस ना तर माझ्या वाचून आहे का जगत. सिद्धांताकडे या, भक्तीकडे जा,
कृष्ण परमात्म्याचा भाव ओळखा. त्याने गीता का सांगितले समजून घ्या. ओवीमध्ये काय रस आहे बुद्धीच्या द्वारे पिऊन घ्या. अमृतात न्हावून घ्या आणि सोच भान तुमच्या हृदयात येऊ द्या. काहीतरी बदल असावा ना. मला एवढं कळतं, जेवढं प्रेम संसार तेवढं ग्रंथाला करा, देवाला करा, ग्रंथाला करा, श्रवणाला करा, वेदाला करा. हे तर होत नाही म्हणून तर कळत नाही ना काय बोललं काय ऐकलं. अनुवाद करा येत नाही, काय ऐकलं समजत नाही, अज्ञान तुमच्यातून निघत नाही. काय अर्थ आहे मग आपल्या आयुष्यात? बोललं तर टोचत पुन्हा न टोच ना. मला काय करायचं? टोच का पोच. नीट वागा, नीट बोला, नीट जगा. संसार सुटत ना. ते कसं आवडते मग तितका चुकीडा असावा आवडत. आम्ही नाही बोलत मग कोणाला. तरी वस्त्राशी पाठी मोठी ना. ते वस्त्र दिसत ना तुला, हो, मग त्याच्या पुढं पाठी पोटी पुढं माग मधी तिन्ही ठिकाणी काय तंतूच आहेत रे. मग तो तंतूची विणाव आडवे उभे तंतू म्हणजे पट आहे आणि पट म्हणजे वस्त्र आहे. जर वस्त्राचे तंतू काढले तर पट नाही. जगतातला मी जर सरकलो तर जगत नाही. समजतं का तुला देवा? अर्जुना, हो देवा. दृष्टांता सिद्धांताक देण्याची कृष्ण परमात्म्याची अलौकिक भक्ती आहे. एक शक्ती आहे, सॉरी एक शक्ती आहे की ओवीच्या माध्यमातून बुद्धीला जाग करणं. हे भगवंताचं एक वचन वाणीतलं, त्याचं नाव गीता. गीतेच्या श्लोकातून बुद्धीला जागा करणं. आणि श्लोक हा वेद आहे. बुद्धीला ब्रह्मबा करून देणारा श्लोक आहे, म्हणजे नाव गीता आहे त्याचं. आणि गीतेतून जेव्हा कळत नाही तर त्याची बनली ओवी. आणि ओवी कळत नाही तर आता तुम्ही बघा आहे ते मला माहित नाही. मराठी ओवी कळत नाही म्हणल्यावर जन्म वाया गेला. संसार कळणं म्हणजे भूषण नाही. नाचू नका आमच्या पुढे माकडा म्हणे. संसार कळला म्हणजे काय झालं तर कळतोच. जन्मोजन्मीचे धंदे फिरे ना, कुठे नाटे कुठे विकतेच. मग त्याच्यामध्ये काय पारितोषिक कमवलं का? संसार केला नाचू नाचू म्हणजे परमार्थ करा नाचू नाचू. अधिकार दाखवा ना जगाला. बुद्धीमध्ये परिणाम दाखवा परमार्थाचा. बदल दाखवा. विकार थांबवा, आकार सोडा, निराकारात थांबा. या निराकारात. जगताला आकार आहे, तुम्ही जगतात आहे. देहाला आकार आहे, तुम्ही देहात आहे. पदार्थाला आकार आहे, तुम्ही पदार्थात आहे. तुम्ही कुठे आहे? भगवंतात आहेत का? नाही भगवंता. शाब्दिकता आहे. न भक्ती नीट, न ज्ञान नीट, न संसार नीट, न मन नीट. मग काय नीट आहे सांगा आता, बोला की. माध्यमातून बुद्धीला ओवीचा भाव जर मनानं पकडला तर मन देहा धरत नाही. हे सिद्धांत आहे. ओवीतला भाव तर मनानं पकडला, हृदयात तो थांबला बोध, तर मन देहाला माझं म्हणतच नाही. हे जिवंत उदाहरण आहे. संतापाशी जाऊन राहा म्हणजे कळते. नित्याचा अनुभव आहे. आम्हाला काय शिकवलं, काय सांगितलं आणि बुद्धीने काय ग्रहण केलं. ओवी आली असते का बोलायला आम्हाला? आता पप्पा होते. गोष्टी ऐकून सांगता येत नाही तुम्हाला. आणि वेदांत आहे. मन घाबरत नाही का? अधिकार असतो साधून दिलेला. हृदयाची पात्रता त्यांना घडवली. असं बाप मुलाला शिकून डिग्री देतो आणि पैसा पुरवतो आणि मुलगा शिकतो. दोघं एकत्र असतात. बापाचा पैसा आणि मुलाचे कष्ट. तर MBBS डिग्री असते. मग साधूचे कष्ट आणि तुमचा प्रयत्न नको का? पोरग MD व्हा वाटते. तुम्ही स्वतः कोण आहेत? ढवळी मिरची. हो माऊली. MD व्हा. हो माऊली, तुमचे प्रयत्न आटोक्यात आहेत. आमचा पण हे पाहिजे ना, कष्ट पाहिजेच ना त्याच्यामध्ये. एक सांगायले की आपण सतत आपल्या मुक्तीच्या रस्त्यावर असावं आणि भक्तीच्या द्वारात मनाने थांबावं आणि परमात्म्याचा भेद आपण भोगावा आणि जगताचा जो सत्यतोपणा तो टाकावा. मिथ्या भाव जागा व्हावा आणि परमामृत बुद्धीने सेवावं. भेदात आपण राहावं आणि भेदाला आपण टाकावं. ओवीच्या माध्यमातून पांडुरंग बनावं आणि श्लोकाच्या भावातून स्वच्छ हृदय व्हावं. स्वानंद पदावर मनाने यावं आणि आत्मारामाचं दर्शन घ्यावं. बाकी दर्शन बंद करा की आता.
जाती येती रिकामीला रिकामी. आत्मारामात दर्शन बाहेर नाही घ्या, हृदयाच्या मंदिरात आहे, अंतर्मुख वृत्तीत आहे, ज्ञानाच्या शक्तीत आहे, संतांच्या सहवासात आहे, वेदाच्या अंगणात आहे, अनुभवीच्या बोधात आहे आणि श्लोकाच्या रसात आहे. अंतरंग दर्शन. सांगा आता आमचे 5 मिनिटं मला विश्राम देता येईल. निघालेल्या श्लोकातून बुद्धी जेव्हा जागृत होते तेव्हा ब्रह्मभाव तयार होतो. विकाराला टाकायचं आणि आकाराला थांबवायचं आणि निराकारात यायचं. जगताचा आकार आहे, देहाचा आकार आहे, पदार्थाचा आकार आहे, या आकारातच मन आहे. म्हणून ओवीतला भाव कळत नाही. पण ओवीतला भाव जर मनानं पकडला आणि तो भाव जर हृदयात थांबला तर मन देहाला मी म्हणतच नाही. ते भक्तीच्या द्वारात जातं, मुक्तीच्या घरात येतं, नित्य भावामध्ये येतं. ते जागृत होतं. ते गीतेच्या श्लोकाच्या परमामृत पितं आणि ओवीच्या गाभाऱ्यात जातं. तेव्हा तिथे भेद टाकतो आणि अभेदामध्ये येतो. श्लोकामधून हृदय स्वच्छ होतं. ते स्वानंद पदावर जातं. त्या पदावर आत्मारामाचं दर्शन होतं. हृदयाच्या मंदिरामध्ये वृत्ती जेव्हा अंतर्मुख होते तेव्हा तिला आत्मारामाचं दर्शन होतं. तेव्हा तिथे संतांची शक्ती असते, वेदाची भक्ती असते, मन ओवीच्या भावात असतं. त्या श्लोकाच्या रसामध्ये हे अंतरंग दर्शन घडतं. साष्टांग नमस्कार. 2 गेले भक्ती बाकी आलं सगळं. पाठी पोटी नाही सुता वाचून किरीटी, ऐसे सुये देठी चराचर मधुरूपी. ऐसे सुये देठी चराचर मधुरूपी. ऐसे पासून सिद्धांत आहे आणि वस्त्राचा दृष्टांत आहे. ऐसे सुये देठी चराचर मधुरूपे. जसं वस्त्र बघताना तंतूच पाहतो, तंतूच असतात, तसं जगताला बघताना माझी दृष्टी असू दे मधुरूपे. जेव्हा जगत दिसतं ना तुला तर मी दिसावा, वस्त्रामध्ये तंतू दिसावा. इतकं जरी साधं कळालं तर बुद्धी पुढे जाते. मी इतकं मी कळत नाही म्हणलं गोट फिरू फिरू पारायण. काय त्या पारायणाचं भूषण सांगतात पायान काय नाही, त्याचा बाजार आहे सगळा. पुण्य वाचून काय मिळणार? अधिकार कुठे? मोक्ष तर पत्ताच नाही. तोंड वरील खाली बोट फिरले निघाली पुढे. डोलू 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 काय परत नाही, माती नाही, जात नाही. अहंपारायण करते, पारायण करू नका घरात. चराचर मधुरूप आहे. चर आणि आचर एक चालणारं हलणारं चेतन जीवात्मा हा प्राणी समुदाय जगतातला. आणि हे पर्वत जड पदार्थ न हलणारे. चराचर मधुरूप आहे. सगळं रूप माझच आहे, सगळं मीच आहे. मग जगतामध्ये या देहाला मनाला इंद्रियाला कुठं स्थान आहे? मधुरूप आहे. त्याच्यावर 8 रोज पुरत नाही तर मी थांबणार आहे. आता पुढे जायचंय मला. 15वा 16वा 17 18 दुसरे विषय घ्यायचे मला. त्याच्यावर बसू का तुमच्यापाशी? वाक्य सांगणच कोणी. म्हणून सुख दुःखा सारीसे कंटाळे अचरे ऐसे विभुभक्ता जैसे हरीचे देणे. म्हणून सुख दुःखा सारीसे कंटाळे अचरे ऐसे विभुभक्ता जैसे हरीचे देणे. बघा, म्हणून सुख दुःखा सारीसे कंटाळे अचरे ऐसे रिपू भक्ता. रिपू म्हणजे वैरी आणि भक्त म्हणजे प्रेमी. जैसे हरीचे देणे. बघा, रिपू वैरी आणि भक्त आवडीचा. म्हणून सुख दुःख सरीसे. सुख आणि दुःख परमात्मा काय करतो? आपल्या भक्ताला कुणाला सुख देतो, कुणाला दुःख देतो. भक्ताला काय देतो? सुख. आणि वैर्याला नाश करतो त्याचा. अधर्मी लोकांना महाभारतात ते सांगितलं ना की जे अधर्माचे त्यांना ठेवत नाही. मग रिपू आणि भक्त ऐका, सुख दुःख सरीसे कंटाळे अचरे ऐसे रिपू भक्ता जैसे हरीचे देणे. परमात्मा शत्रू आणि भक्ताला सारखाच वागून देतो. त्याच्या बसून श्वास सारखाच घेतो. त्याच्या इंद्रियामध्ये थांबून त्याची शक्ती त्याला देतो. ते भक्ताला आणि वैराला वेगळे वागणूक देत नाही असं भगवंत बोलायचे. हरीचे देणे. एरवी तरी सहजे सुख दुःख तेची सेविजे देह जळी होई जय मासवळी जय. एरवी तरी सहजे सुख दुःख तेची सेविजे
सुख दुःख का होत आपल्याला. आता पूर्वी तुम्हाला बोलले 15 मिनिटं. एरवी तरी सहज सुख दुःख तेच सेवीचे. जीवाला सुख दुःख का होतं त्याचं उत्तर दिले भगवंतानं. देह जळी होई जे मासोळीचे. देहरूपी जळामध्ये बुद्धी मासोळी होती आणि सुख दुःख भोगते. वाक्य डबल सांगते ऐका. देहरूपी जळामध्ये बुद्धी मासोळी होती आणि सुख दुःख भोगते. त्याच्यामध्ये अडकते ह्या जलामध्ये आणि काय भोगते सुख दुःख. पण ह्याच्यातून बाहेर निघाला सुख नाही दुःख नाही. देहरूपी जलातून जर बाहेर निघायचं तर साधूचा आधार, वेदाचा आधार, गीतेचा आधार, ओवीचा प्रसाद तर असेल तर देहरूपी जलातली मनरूपी मासोळी बाहेर येते आणि सुख दुःख हे भोगत नाही. कारण पाण्याला सोडत नाही ना मासोळी. तसं सुख दुःख ह्या ज्ञानामध्ये होतातच असं रूप करून बोलले. कळालं प्रेरणा. सांडिले आहे स्वस्वरूपे सी मांडिले तस्संस्थांती निवडिले बीज जैसे. आता तेतव तेने सांडिले. कुणी सांडलं? साधकानं. काय सांडलं? देहाचा संबंध. जलरूपी देहरूपी पाण्यामध्ये जलरूपी मन मासोळी सुख दुःख भोगत होती तर त्यानं देहाचा संबंध त्या मनरूपी माशाला सांडला. मग काय झालं? आता तेतव तेने सांडिले. त्याने टाकून दिला. काय टाकला? देहाचा संबंध. मग काय केलं? आहे स्वस्वरूपेशी मांडले. स्वस्वरूपाशी त्यांना बुद्धीने ऐक्य करण्याचा प्रयत्न केला. श्रवणामध्ये बुद्धी आली. स्वस्वरूपेशी मांडले. बुद्धीने देहाचा संबंध सोडून स्वस्वरूपाकडे आली आणि त्या स्वस्वरूपामध्ये संबंध त्याने वाढवला. हा संबंध कमी झाला. स्वस्वरूपे मांडले. तिने वडिले बीज जैसे. मग त्यांना सस्याती निवडले. काय निवडलं? बुद्धीनं श्रवणाच्या माध्यमातून परमात्माला जाणण्याचा मार्ग निवडला आणि त्या जाणता जाणता ती भगवंताकडे आली. पुन्हा देहाकडे येत नाही. सस्याती निवडले बीज जैसे. मग पुढचा ऐका आता. ओघ सांडोणी गंगा त्रिगोणी समुद्राची अंगा निस्तरली नग बघा फळाळाची. जेव्हा गंगा वाहत वाहत जाते आणि समुद्राला मिळते तिला पुन्हा व्हावं लागत नाही. तिचं वाहन थांबतं. तसं बुद्धीचं जाणणं थांबतं. तिनं जेव्हा मला जाणलं आणि तिनं माझ्याशी ऐक्य केलं तेव्हा ती थांबते माझ्यामध्ये. गंगा थांबते समुद्रामध्ये आणि बुद्धी थांबते स्वरूपामध्ये. स्वरूपामध्ये थांबले की वाहन थांबतं आणि जाणणं बंद होतं. अज्ञान निवृत्त होतं. जीवाशिवाचं ऐक्य होतं. परमानंदाचं नातं येतं. आत्मस्वरूपाचं भान येतं आणि त्या ठिकाणी अभेदाचं त्यामध्ये रूप प्रगट होतं. त्याला म्हणतात अभेदभाव. भेदभाव. रामकृष्ण. गंगा त्रिगोणी समुद्राचे अंगा निस्तरली नग बघा फळाळाची. मग त्या नदीची लगबग राहिली नाही व्हायची. मनाची लगबग राहिली नाही सुख दुःखाची. मन लगबग करताना सुखात दुःखात कधी सुखात दुःख. थोडं काय चांगलं झालं की सुख वाटतं पुन्हा लगेच दुःख. हे संपत नाही आयुष्यातलं पण आपल्याला कळत नाही. सुख दुःख सुख खोटं दुःख आहे खोटं. सुख आहे खरं नाही दुःख आहे खरं नाही. तुमच्या मनाचा तो भ्रम आहे. ती दुःख म्हणती देहाला माझा तो भ्रम. पण हे ओवीचं जेव्हा ज्ञान आहे तिथं खरं सुख खरं समाधान. कळाळाची पर्यंत संपलं पण ते कळकळ भान थांबतो. आता पुढे घ्या. देवी आपण पया देवी. एक मिनिट. देही अपैसया सुख तैसे दुःख. तो ज्ञानी दुःखाने सुख समान वागून दुःखामध्ये पण विगरत नाही, त्रागा करत नाही, सहन करतो दुःखाला आणि दुःखात रमत नाही कारण तो माझ्यात असतो. सुंदरे या देही अपैसे या सुख तैसे दुःख. जसं सुख तो आनंदाने भोगतो तसं दुःखामध्ये पण तो स्वीकारतो. दुःखाला त्रागा करत नाही, संताप करत नाही ना. एकदा ध्यानामध्ये या पुन्हा बाहेर या मग कळतं दुःख कसं सहन करता येतं. सुख कसं सहज बाजूला जातं. कशाचीच आवडत नाही ना सुखाची ना दुःखाची. सुख आलं तरी पाहणार आणि दुःख आलं तरी मी पाहणार आहे. भोगता नाहीये.
सुखदुःखाचा भोक्ता म्हणजे अंतःकरणातल्या विद्या आणि वृत्तीमध्ये विकार आणि जगताचा आकार. तेव्हा सुख आणि दुःख पुन्हा आघात करतात मनावर. पण आपली ताकद ज्ञानाची तयार झाल्यानंतर ते सुख दुःख येतात आणि बाजूला जातात. आणि आपली शक्ती ज्ञानाची तशीच राहते आणि प्रसन्नता कायम राहते. देहभाव तिथे नसतो, परमात्मा भाव असतो आणि वेदाचा आरसा मन असतो. त्या वेदाच्याच अंगणामध्ये मन खेळतं. सुख दुःखाला ते भोगत नसतो. सुख दुःख विरहित असतो. दुःख धर्म बुद्धीचे अंतःकरणाचे आणि सुख धर्म अंतःकरणाचे. ते अंतःकरण भोगायले, मी त्याच्यापासून बाजूला बघायलो, हा साक्षी भाव जागा असतो. मी सुखी बी नाही, मी दुःखी नाही. हे ज्ञानी लोकांचे लक्षण असतात, पण ते ऐकून कळत नसतात त्याला. तुम्हाला आताच म्हणलं मग त्याच्यासाठी मला वाईट वाटलं. साधी कथा कळलं तुम्हाला. एवढा मेलेला अधिकारी सांगितलेलं पटत नाही, सुख संग आवडत नाही, चुप्त करतात. गोष्टी कळत नाही तुम्हाला, गोष्टी गप्पा बापा आणि वेदांत झेपल राम कृष्ण हरी म्हणलं का नाही, काय ऐकलं सांगता येत नाही. संसार का सांगतो तो पुन्हा 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 पुन्हा. थोडं जागवान आम्ही असे थिएटर खालीत रात्र दिवस. त्यानंच नीट केले आम्हाला, म्हणून तर काही वाटत नाही कशाचं कशाच. एका ताप कशी योग्यता आपली कोणतीच योग्यता नाही ना. मान्य करायचं, मान्य करायचंच. अभिमान आहे तुम्हाला मान्य न करण्याचा. नाही मान्य हवा बुद्धीची सगळं ग्रहण करता यावं. ह्या खन 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 निघाव आहे. ह्या अध्यात हे, त्या अध्यात हे, त्या स्कंदात ते ग्रहण करावं. का म्हणते ते बुद्धी कमी पडते. अधिकार नसतो, मेलेला असतो, बुद्धिमान असतो आणि पुण्याची त्रुटी असती. नसताना यावं सांगतात साधं येते. येऊन झालं त्याव झालं त्याव झालं त्याव झालं त्याव झालं तुला काय असते तिथं. ते बी कळून देव नारायण आणि हे कळतं लवकर मग ते कळत. चला त्याला 2 जण निघून मला भीती नाही कोणाच. चला देवी वस्ती आणि गा धनंजया तया देही अपयसया सुख तैसे दुःख. देवी आपण पयाची गया वस्ती आली गा धनंजया. आपल्या स्वरूपाशी पाशी आपली बुद्धी ज्ञानाने आली, वस्ती केली म्हणजे राहिली. तुम्ही कुठे राहता. ह्या गल्लीमध्ये वकील कॉलनीमध्ये माझं घर आहे. मला विचारताना सांगते मी, वस्ती म्हणजे राहणं. तसं ज्ञानाच्या माध्यमातून बुद्धी ज्ञानातून निघते आणि आपल्या स्वरूपापाशी येऊन राहते, त्याला म्हणायचं वस्ती. तुम्ही कुठे राहता, कोणत्या अवस्थेत राहता तुम्ही, कोणची कॉलनी. आम्हाला विचारतात परवण कुठे राहतात. आता ते कुठे फिरते मी विचारतात लोक कुठे तुमचा ऍड्रेस. सांगावं लागतं इथे इथं. तसं तुम्हाला सांगावं लागतं ऍड्रेस बुद्धीचा. मी स्वरूपापाशी देवापाशी नाही. भगवंत बोलतात म्हणाला ऐका. देवी आपण पयाची गया आपली आपल्याला वस्ती झाली गा धनंजया. आपली बुद्धी आपल्या स्वरूपापाशी येऊन थांबली आणि भगवंतापाशी रमली आणि एकरूप झाली. त्याला आत्मस्वरूपाची स्थिती आली. मग काय होतं, सुख आणि दुःख सारखं वाटतं. पुढे ऐका. तया देही अपयसया सुख तैसे दुःख. त्या देहामध्ये त्याला सुख दुःख सारखे वाटतात. ऐकलं म्हणजे झालं का, सारखं वाटलं. नुसतं गप असतं ऐकत आता सुख तैसे नुसतं ऐकून नाही होत. तैसे पाहणे हे धारणा जेवी एक झाले. आत्मा राम देह आतले द्वंद्व जैसे. ऐका. रात्री तैसे पाहले ते हे धारणा जेवी एक झाले. आत्मा राम देह आतले द्वंद्व जैसे. एखादा खांब असतो वाट टाकलेला घरामध्ये दारात. त्या खांबाला रात्र दिवस कळते का, नाही कळत. तसं त्या जीवाला सुख दुःख वेगळं वाटतं का, नाही. कुणाला, ज्ञानी महात्म्याला. वस्ती जे माझ्या स्वरूपापाशी बुद्धी आली येते राहिली तिथं, त्या बुद्धीला माझं सुखच आहे. व्यवहारिक सुख नाही दुःख नाही. खांबाला रात्र नाही दिवस नाही. होतं का दिवस खांब म्हणतो का रात्र झाली झोपा, झोपतो का खांब. नाही नाही खरंच माऊली, काहीच नाही कळत खांबाला. रात्र नाही ना दिवस नाही. ते लाईट लावा म्हणत नाही, बंद कराय म्हणत. तसंच आहे माऊली. जेव्हा हृदयामध्ये ते सुख एक खरं खोटंच आहे, सगळंच खोटं वाटतं. सुख एक खोटं, दुःख एक खोटं.
आणि टिकणार राहणार तर कोणतंच नाही, हे जाणार आहे ते जाणार. भौतिक सुख प्रपंचातलं कोणतं टिकणार आहे? आणि देहाच्या संबंधाचं दुःख बांधून घ्यायचं. म्हणून तर तुम्हाला आता म्हणलं, साध्या गोष्टी तुम्हाला कळत नाही तर चिंतन कधी कळत? सांगा बरं, काय ऐकलं म्हणलं तुम्ही तर माहित नाही, ही जाती कशाला? पैसे खर्च नाही, कळतच नाही माऊली. कितीदा रामायण ऐकलं तरी कळत नाही. छानपणा डोकं सारखं ते डोकं. चला, हे बदलत नाही डोकं. एक हे धारणा जेवी एक झाले, आत्माराम मध्ये आखले द्वंद्व तैसी. मग ज्ञानी महात्मा जर देहाच्या ठिकाणी नाही तर स्वरूपाच्या ठिकाणी आहे, तर सुखरूप सदा आहे, त्याला प्रपंचातलं सुख आणि दुःख काय सारखंच. देहे आतले द्वंद्व तैसे. देहातल्या अंतःकरणामध्ये सुख आणि दुःख दोन्ही येतं जातं. कोणतं सांगतंय? दुःख येतं जातं, दुःख येतं जातं. पण जेव्हा सुखरूपता प्रगट होती तर ती जात नाही, म्हणून त्याला सुख दुःखात तो राहत नाही. आणि हे बघ, 2 दिवस तुम्ही डोकं पागल झालं. मी ताईला म्हणलं, माहित आहे, लेणी अंगेशी निद्रिता चेनी अंगेशी साप जैसी उर्वशी देवी स्वस्वरूपस्था सलिसी देही द्वंद्वे. स्वस्वरूपास्ती देही द्वंद्वे. एखादा झोपलेला माणूस त्याच्या डोक्याला उरुशी उभं टाकली पापसाला आणि साप उभा टाकला, त्याला सापाचे दुःख नाही आणि उरुशीत सुख नाही. झोपलेल्या माणसाला तसं ज्ञानी माणसाला सुख आणि दुःख दोन्ही नाही. उर्वशी अप्सरा आणि साप झोपलेला माणसा थांबला, भेट का ते? माऊली आपण कोण? देवी स्वरूपस्था सरिसी देही द्वंद्वे. स्वरूपावस्थानंतर त्या ठिकाणी सुख आणि दुःख सम होत, त्याच्यामध्ये काही फरक वाटत नाही. तसं झोपलेल्या माणसाला सापाची भीती वाटत नाही आणि अप्सरेचं प्रेम येत नाही, तसं ज्ञानी अवस्थेमध्ये असलेल्या बुद्धीला, ब्रह्मस्वरूप अवस्थेला आणि सुख दुःखाचं सारखीच समान अवस्था असती. म्हणून तो ज्ञान जागृतीमध्ये असतो, वेदाच्या चिंतनात असतो, हृदयाच्या भक्तीत असतो, परमात्म्याच्या स्थितीत असतो, अभेदाच्या शक्तीत असतो, वेदांताच्या वैभवात असतो आणि भगवंताच्या खुशीत असतो. तो महात्मा असतो. बोला. त्याच्या ठाई शेना सोनिया विशेष नाही. शेना आणि सोनिया बघा, रत्नगुंडिया काही निजा भेद. रत्न, शेण, सोनं याच्यामध्ये फरक नाही, कारण सगळं भौतिक आहे. सुख नाही त्याच्यामध्ये, तुम्ही मानतात त्याच्याद्वारे आत्मसुखच असतं. रत्न, शेण, सोनं काय सांगितले बघा, हुशार लोक तुम्हाला काय सांगू आता. म्हणून इथं याच्या ठाई सगळं सारखंच आहे. सोनं बी सारखं, शेण सारखं, रत्न सारखे. का बरं असं म्हणले? मिथ्या भाव आहे जगतात, सगळं खोटच आहे ते. सोनं असो का, शेण असो का, रत्न असो का, गार असो का, हिरे असो का, मोती असो, सगळं मिथ्या आहे ना. त्याच्यात सुख नाही ना. सुख आहे ते परमात्मा आहे, मी परमात्मा आहे, दुसऱ्या सुखाच्या अपेक्षाच नाही. शेणे सोनं घ्या, तुला का सांगा पुढचं आहे. मनाच्या ठाई शेना सोनिया विशेष नाही. रत्नगुंडिया काही निजा भेद. त्याच्यामध्ये सोना असो, शेण असो, गार असो, रत्न असो, मोहर असो, भेद नाही. सगळं मिथ्याचं, सगळा पदार्थ खोटाच आहे. खोटा पदार्थ सुख देऊ शकत नाही आणि खरा पदार्थातून मन त्याचं बाहेर येत नाही. आणि खरं सुख भोगताना भौतिक पदार्थ त्याला आशा नाही. असा ज्ञानी भक्त माझ्या सुखात असतो, माझ्यात असतो, असं भगवंत अर्जुनाला बोलतात. खूप सुंदर आहे बघा, खूपच छान. उपास स्वर्ग कावर पडो भाग पर्यात्मबुद्धीसी भंग कदा नाही. स्वर्ग मिळाला, अंगावर वाघ आला, त्यांना काय वाटत, फाडीन खाईन कधी ना कधी पडणारच आहे. स्वर्गात काय तसं काय तुच्छ सुख स्वर्ग संपणार आहे, त्याला काहीच वाटत नाही, कारण ते आपल्या आनंदात असतो. सोपं आहे का? ऐकायला सोपं आहे. कुत्र भोकलं की भीती माणूस, वाघ अंगावर आल्यावर गपची बसतं का? पण स्थिती निर्भीड असते. खऱ्या सुखात असतो तो बाहेर येत नाही. त्यातून एकच घ्यायचं,
तो आपला खरा सुखाचा असतो. आणि हे फार निखळ लोक, साधक लोक, माझे मोजके ऐकणारे, अधिकारी लोक पाहिजे, त्याला सगळं ग्रहण करणारे, अंतःकरणामध्ये ह्या साठा तुमचा बोधाचा, हे कधीच वाया जाणार नाही, कधीच वाया जाणार नाही. ह्या जन्माचा आणि तुमचं हे पुण्य तुम्हाला कुठं ना कुठं कामी येईल. समजा मोक्ष नाही झाला तर तुम्ही हा साठा घेऊन पुढे जाणार ना, अभेदाचा, ज्ञानाचा, माऊलीचा, बोधाचा, वेदाचा, ओवीचा, श्लोकाचा, हे पुण्याचा साठा तुमच्या हृदयात राहतो आणि तुम्ही तो साठा घेऊन पुढे जाता. पाप पुण्य साठा घेऊन जात नाही तर पाप पुण्य थांबते. म्हणून फक्त इथं तुम्ही अधिकार व्हा तर होणार ते, कारण इथं भगवंत तुमची वाट बघतो. आपल्या जवळ घेण्यासाठी तो आतुर असतो. माझा भक्त माझ्यामध्ये समाविष्ट व्हायला आहे. एक एक पाऊल टाकतो तो सुद्धा. आणि अज्ञानाची निवृत्ती होऊन ज्ञानात जागृती होती आणि तो त्या भक्त आणि ईश्वर एकरूप होतात, मधुरूपे. जसं तुम्हाला त्याची ओढ आहे तशी त्याची पण तुम्हाला ओढ आहे, तुम्हाला पण त्याची ओढ आहे ना. एखाद्याला आपण फोन केला तुमच्याकडे आम्ही यायला म्हणतो, तो तुमची वाट बघतो, स्वयंपाक करून जेव घालतो. तुम्ही फक्त निघतात पण स्वयंपाक ते करतो, कळलं का? उत्पन्नाची असतील, हे आवडतं त्याला, हे करा हे करा हे करा. तसं आपण त्यांच्या श्रवणात आलो तर त्यांना वाटतं की माझ्याकडे येणारे बघ, हा जीव मला प्राप्त होणार आहे. मग तो सोय कर तुमची. इथं बसल्यावर कोण सोय करतं आमची? तुम्ही करता का? सांगा ना. नाही माऊली, तोच करतो, खर करतो माऊली. प्रवास करून थकले का त्यांना म्हणलं घ्या बाबा टाका लिंक, 2 दिवस झाले वाटत, 2 वर्ष झाले वाटायला म्हणतात, आराम घे म्हणते ती माया येडपट. उपवडे निवटले ना उपवडे, जळी नले न विरुडे, साम्य बुद्धी न मोडे कया परी. बघा, साम्य बुद्धी न मोडे कया परी. साम्य झालं माझ्याशी सगळा, त्याला मी दिसायलो, ज्ञानी माझ्यात आहे, सगळा मीच झालाय. मग त्याची स्थिती काय असते देवा? सांगतो अर्जुना. निवटले ना उपडले, जे एखादा प्राण गेला, निवटले म्हणजे तो प्राणाला मुकला, तो पुन्हा जिवंत होत नाही. एकदा प्राण गेला बाहेर, आत येत नाही, येतो का आत पुन्हा वापस? निवटले पुन्हा नाही येत नाही माऊली, गेलेला प्राण. एखाद्या कुडीतून जर प्राण बाहेर निघाला तर तो पुन्हा वापस येत नाही. निवटले ना उपवडे, जळीले ना विरुडे. एखादं बीज जाळल्या गेलं तर ते उगवत नाही. तेवढ्याच कण जर जळल्या तोंडाचा तर तो उगवत नाही. जळलेले विरुडे, साम्य बुद्धी न मोडे कया पुरी. ज्ञानाची बुद्धी माझ्याशी समरस झाली, तो मधुर झाला, त्याची बुद्धी पुन्हा बिघडत नाही, देहाकडे येत नाही. जळालेले बीज उगवत नाही, तसे त्याची बुद्धी पुन्हा विषम होत नाही, मला सोडत नाही. साम्य सांगायचा भावात एवढाच आहे, त्याची बुद्धीचा आणि माझा संगम कधीच तुटत नाही. साम्य म्हणतात त्याला. आणि असा अनुभव घ्या तुम्ही, आधी कळून घ्यायचं, मग अनुभवात यायचं, मग स्वतःचं राज्य भोगायचं, मग जन्म मरणाला कशाला यायचं. हे महत्वाचा टप्पा आहे. हा परमार्थ शेवट टोक चरमावस्था आहे. म्हणून खाली यायचं रे गडगड गडगड गड घसरत. कळलं नाही तर आपण आलो तर खाली कशाला घसरायचं. पूर्ण ग्रंथ आता ज्ञानेश्वरीचा 14वा अध्याय संपत आलाय. बरंच माहिती मी बोलत म्हणल्यात आई की तुम्हाला पाहिली, आत्मरसामध्ये पोहायली, स्वच्छंद म्हणायली आणि जगत भावाला बदलून आत्मभावात यायली तर पुन्हा खाली यायचं वय. अरे देवा, किती पाप म्हणावं. एवढं गडद अंधारे, अंधारे नुसता अंधारे. 4-5 वर्ष ज्ञानेश्वरी सुरू होऊन आपली 4 वर्ष कमीत कमी, तरी संपत नाही. हा ब्रह्मायसे निस्तविधो, काणीच म्हणून निंदिजो, परिधने नो जळ विझो, राखुंडी जैसी. राखुंडी जळत आणि विजत नाही, तस तो ऐका. हा ब्रह्मायसे निस्तविधो, तसं कोणी वर्णन केलं, कोणी त्याच काय केलं कौतिक, आणि कोणी निंदा, त्याला काही वाटत नाही कौतिकाचं निंदाचं. तो आपल्या महिमेत असतो. राखुंडी जळते आणि विजते. तेसी निंदा आणि स्तुती, नाही कोणीशी व्यक्ती, नाही अंधारे का वाती. सूर्या घरी, सूर्याच्या घरी तेल लावावं लागतं काय?
दिवा लावायचा सूर्याला लावायचा. सांगा बरं. नाही अंधारी की वाती, ऐका, नाही अंधारी की वाती सूर्या घरी. सूर्याच्या घरी अंधार बी नाही, वात नाही, तेल नाही, दिवा बी. तसं ज्ञानापती सुख नाही, दुःख नाही, तू बी नाही, मी नाही, तू माझ्यात आहे. संपला भाव वाटत. कळायला का नाही? मानय वस्तुल्य स्तुल्य, मान अपमान शत्रू मित्र सुख दुःख तो समान मानतो. मित्रा परिपक्ष सरंभ परित्याग, सगळ्याचा परित्याग करून तो गुणातीत असतो. सउच्चते, तो सगळ्या विषयाचा इंद्रियाचा विकाराचा परित्याग करून तो माझ्यात असतो आणि सउच्चते उच्च स्थितीला असतो, गुणातीत असतो आणि माझ्यासोबत एकरूप असतो. तो सुख दुःखाला भोगण्याला देहावर नसतो. एवढेच कळून घ्या श्लोकात तो. चला. ईश्वर म्हणून पूजिला, का चोर म्हणून गांधीला, रसवर्जी वेडीला केला राव. कोणी पूजा केली तेच, कोणी खेटर मारले तेच व्हा. मारतात कोणी खेटर, याची त्याची इच्छा असते बाप्पा. बोलायचं, फडफड 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 करायचं. कुणी फडफड करतं, कुणी पूजा करतं, कुणी चांगलं म्हणतं, कुणी वाईट म्हणतं, कुणी निंदा करतं, कुणी स्तुती करतं. आलं चालतं मला त्या गोळवायचा फोन, बरेच बोल. इथं आले कशाला, तुझं सर्टिफिकेट काढून येऊ का मी? संताला नातो अंत करणं काही नसतं का? दगड असतं कधी स्वतःला तर शून्य काही येत नाही, ज्याला येतं त्याला टिकू देत नाही, जगू देत नाही. खान लोक असतात रे बाबा बाबा तो बा तो बा. चला. ईश्वर म्हणून पूजिला. संताला खूप त्रास सहन करावा लागतो माऊली, खरंच. दुसरे लोक ओळखतात नाही. आणि पुन्हा पुन्हा तोच एक विषय, तुम्हाला असं म्हणले तुम्हाला असं म्हणले. अरे मी कुठे आहे, तुम्ही कुठे आहेत? तुम्ही हातात चिखल, तुमच्या हातात चिखलानं भरले शेणानं, आमचा कुठं हात भरला? ते चिखल आमच्या आला बी नाही. तुमचाच हात, तुमचा चिखल आणि तुमचीच भावना तुम्हालाच लागला. आमच्या पाशी चिखल येतच नाही. माऊली पूजिला, का चोर म्हणून गांधीला, रस गरजी वेढीला केला राव. राजा बसला अंबारीत, चौकून हत्ती चौकड आले हत्ती. त्या राजाला हत्तीचं काय, ते अंबारीत आहे. तसं ज्ञान आहे त्याच्या त्याच्या भगवंताचं, त्याला काय इथलं पदार्थ शेण प्रकार तुमच्याच अंगावर पडणार आहे. जरा थांबा, कळतं उत्तर तुम्हाला. का सुरद पाशी आणे, अथवा वैरीवर पडे झाले, परीने राती पाहले ते जेणे. सुरद एखादा सोहरा पुढे मळाला जवळ तर काय वाटत नाही त्याला. अथवा वैरी, वैर्याचं काय, दोन्ही सारखेच त्याला. एखादा वैरी येतो, भांडतो, बोलतो फडा 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 फडा. एखादा प्रेम करतो, प्रेम तरी खोटच आहे आणि वैर तरी खोटच आहे. दोन्हीच अनुभव जिवंत आहे, जिवंत अनुभव बघतो आम्ही साक्षात. सांगायची गरज नाही तुम्हाला, उकळून दाखवता येत नाक ठेवावं लागतं. कुणी प्रेमाला प्रेम करतो, ठीक आहे केला. कुणी फडाफडा बोलतो, कुणी माघार निंदा करतो, कुणी नाव मोठं बोचके घालतो. आमची तोडतो हा चिमटे तोडा, त्याचं काही देणे घेणं. आम्ही आमच्या स्थितीत पुरद प्रेमी जवळ आला, प्रेम करायला, दोष बघायला, बोलायला फडा फडा फडा, त्याचं ऐकून घ्यावं लागते. प्रेम करायला त्याला बी प्रेम घ्यावं लागते. पण दोन्ही त्याच्या दोन्ही तो नसतो, न प्रेमात न बोलण्यात. त्याच्यातच येतो, ऐकतो सोडतो, तो आपल्या महिमेत असतो. पण एक सांगते, अति जर झालं ना तिथं माती होत असते, हे लक्षात ठेवायचं. अति करू नका कोणत्याही गोष्ट, आमच्या नादी लागू नका तुम्ही. आमचा उत्तर ते देतो, मग तुमच्या अंगाला उत्तर लागतं, त्यामुळे कळते. पण साही ऋतू येता आकाशे, साही ऋतू येता आकाशे, लिंपिजेची ना जैसे, देवी वैषम्य मानसे जाणीजेना. सहा ऋतू आले, आकाश जसा तसं तसं व्यवहारामध्ये काय झालं तर मन जसा लागतं. आणि काही एक पाही आचार तयाच्या ठाई, तरी व्यापारासी नाही झाले दिशे. आणि काही एक पाही, त्या ज्ञानी महात्म्याचं एक लक्षण असतो, तो आपल्या महिमेचा असतो, व्यवहारात नसतो. व्यवहारातून सुख दुःख राग द्वेष लोभ हे भिन्न भिन्न असतात. म्हणून की आचार तयाच्या ठाई, तरी व्यापार असे नाही झाले कसे.
व्यापारामध्ये जरी भेद झाला तर त्यांचा भेदच असतो, तो भेदातीत नाहीत. आणि अनेक एक पाही त्याचा एक ज्ञानाचं लक्षण आहे. ज्ञानी पुरुष आपल्या आपल्या महिमेत असतो, व्यवहारात कधी नसतो, कारण त्याचा भेद समाप्त असतो. असं 365 वेळापर्यंत आलो आपण. आपल्या ओव्या किती राहिल्यात आपण? हॅलो, आपल्या 400